आता या ठिकाणी शेतकऱ्यावर आपल्या राज्यावर हे कर्जाचं डोंगर आहे। याचं कारणच असं आहे की तुम्ही सेवा आणि उद्योगावर जर भर देत असाल आणि टेंडरच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून कर्ज काढून करोडो रुपये कमिशनखोरी करून टक्केवारी घेऊन सगळे टेंडर मॅनेज करून जर होत असेल तर राज्यावर कर्जाचा डोंगर कशासाठी उभा होतो? तो शेतकऱ्यांसाठी होत नाही आहे, तो बेरोजगारांसाठी होत नाही आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं विणून कमिशन खाण्यासाठी आणि कंत्राटदारांना पोचण्यासाठीच ह्या कर्जाचा डोंगर उभा होताना या राज्यामध्ये आम्हाला दिसतो आहे। यामध्ये जर ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि हे महाराष्ट्र खरं म्हणजे देशाचं एक ग्रोथ इंजिन आपण म्हणतो, आणि या ग्रोथ इंजिनची जी आत्ता पिछाट होताना दिसते, आपल्या पुढे गुजरात आणि तेलंगणा पुढे जाताना दिसते। आमचे उपमुख्यमंत्री कदाचित म्हणतील की मागच्या वेळेस महाराष्ट्र 6 क्रमांकावर होता, तो काय 6च क्रमांकावर राहावा? आमच्या मागे असलेले गुजरात आणि तेलंगणा पुढे जावं ही त्यांची अपेक्षा आहे का? असाही आमचा त्यांना सवाल असणार आहे। मुळातच हे सरकार जे आहे यामध्ये कृषीकडे यांचा पूर्णतः दुर्लक्ष आहे। मागच्या वेळेस 62,769 कोटी रुपये कृषीला शेतकऱ्यांना कर्ज वाटप झालं। यावेळेस मात्र फक्त तो 62,000 कोटी आपला 60,000 कोटी रुपयेच झाला। अद्यापही 25 ते 30% शेतकऱ्यांना कर्ज मिळालं नाही। जो काही आराखडा 60,000 कोटीचा म्हणजे 2,000 कोटींनी तुम्ही का कमी दाखवताय कर्ज वाटप, याचंही उत्तर सरकारने देण्याची आवश्यकता आहे। एकीकडे उपमुख्यमंत्री सांगतात की शेतकऱ्यांना सिबिल न लावता शेतकऱ्यांना कर्ज वाटप करा असा आदेश काढतात। खरं त्यांच्या अधिकारात आहे की नाही मला माहीत नाही, पण कुठल्याही बँकांनी याची साधी दखलसुद्धा घेतली नाही। सिबिल न तपासता कर्ज द्या म्हणणाऱ्या सरकारच्या या शेतकऱ्यांसाठी काहीतरी दिखावापणा करणाऱ्या सरकारचा बुरखाच आता सगळ्या बँकांनी फाडला आणि त्यांचं अजिबात ऐकलं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मी मुख्य एक मुद्दा महत्त्वाचा आहे की आज खरं तर पुणे हे ड्रग्सचा हब झालेला आहे। एकेकाळी एज्युकेशनचा हब असणारं पुणे ड्रग्स हब होणं पूर्ण तरुणाई उद्ध्वस्त होताना पुण्यात दिसतो आहे। दर 8 दिवसातून आपल्याला तिकडे ड्रग्सचा सापडल्याच्या घटना, ड्रग्समध्ये लिप्त झालेले तरुण आणि प्रचंड मोठं एक जाळं या ठिकाणी पुण्यामध्ये दिसतो आहे। या गेल्या वर्षभरातल्या आपण जर घटना बघितल्या तर पुणे उद्ध्वस्त होताना दिसतो आहे। पुण्यातली संस्कृती संस्कार तर आता कुठे गेले ते माहीत नाही, पण ज्या अपेक्षेने लाखो तरुण आणि त्यांचे पालक त्यांना तिकडे पाठवतात ते संपूर्ण तरुणाई आता या ड्रग्सच्या विळख्यात सापडलेली आहे आणि तेथील पोलीस प्रशासन पूर्णतः सुस्त आहे। याची जबाबदारी जे काही अलीकडच्या झालेल्या घटना ज्या पाहता आपण, पोलीस तिथले जे पुण्याचे पोलीस कमिशनर आहेत, हे पोलीस कमिशनरच खऱ्या अर्थानं जबाबदार आहे। अनेक घटनांमध्ये मग ते हिट अँड रनची घटना असेल त्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत। आम्ही या सर्व पुण्यामध्ये ज्या काही आता कायदा सुव्यवस्थेचा धिनवडा निघाला आहे, ड्रग्स असेल, खून असेल, तरुणींचं अपहरण असेल, तरुणी गायब झाल्या आहेत पुण्यातून, या वर्षभरामध्ये सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या या घटना आहेत। म्हणून आम्ही मागणी करतो आहोत की पुण्याच्या पोलीस कमिशनरनी राजीनामा दिला पाहिजेत, त्यांना काढलं पाहिजेत, त्यांना तिथून हाकललं पाहिजेत आणि या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजेत, अशी आमची मागणी आज असणार आहे। आणि विशेष म्हणजे आपण थातूरमातूर कारवाई करू नाही, त्यांना तिथे आणल्यानंतर पूर्वीचे पोलीस कमिशनर आणि आत्ताच्या पोलीस कमिशनरच्या वेळेस तिकडे कायदा सुव्यवस्थेचे किती धिंडवडे निघालेत हे संपूर्ण आकडेवारीवरून
आता स्पष्ट होत आहे। एक महत्त्वाचा मुद्दा दुसरा होता की दुधाच्या अनुदानाची घोषणा 5 रुपये प्रति लिटर देऊ शेतकऱ्यांना म्हणून घोषणा केली। अंमलबजावणी अजिबात झाली नाही। त्यांना अंमलबजावणी करता आली नाही। शेतकऱ्याला 5 रुपये अनुदान देता आलं नाही। 24 रुपये, 22 रुपये, 27, 26 रुपयापर्यंत दुधाचा दर आहे आज। तो शेतकऱ्याला अजिबात परवडत नाही। किमान हा दर 35 रुपयाच्या पुढे जाण्याची अपेक्षा होती, म्हणून सरकारने घोषणा केली, पण त्याला 1 रुपया सुद्धा शेतकऱ्यांना दिला नाही। आता 2.5 वर्ष शेतकरी यामध्ये पिछला गेला। दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि आता 2.5 वर्ष झोपल्यानंतर या सरकारला जाग आली आणि आता दूध अनुदान आज म्हणजे अनुदान आता 2.5 वर्षानंतर त्यांना दिलं। 2.5 वर्ष काय करत होता तुम्ही सरकार म्हणून? झोपला होतात काय? ज्यावेळेस लोकसभेमध्ये चपराक पडली